नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 14 आणि 15. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम, भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. शब्दार्थ. हे श्रीकृष्णा, जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवन, आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव. हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. भावार्थ. देव कोणत्या रूपात भेटेल ते कोणी सांगू शकत नाही. आपण अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जातो तेव्हा अनेक जण आपल्याला मदत करतात. अनेकांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी असतात. कोणतेही कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी अनेक जणांचे श्रम असतात. हे देवाचे अस्तित्व आहे. जी वैश्विक शक्ती कार्यरत असते तिला पूर्णपणे ओळखू शकत नाही. एखादी गोष्ट का झाली हे अनेकदा कोणी सांगू शकत नाही. चांगल्या वाईट घटना घडत असतात. त्यामागचा कार्यकारण भाव नेहमी सर्व जाणू शकत नाहीत. डॉक्टर आजारी माणसाला वाचवायची शर्थ करत असतात तर एखादा गुंड एखाद्या माणसाचा जीव घ्यायला निघालेला असतो. डॉक्टर रोग्याला वाचवू शकतात असे नाही आणि गुंड त्या माणसाला मारू शकतो असेही नाही. घटना घडतात ज्या कोणाच्याही हातात नसतात. माणूस स्वतःला करता समजत राहतो. सर्व घटनांच्या मागे एक अदृश्य शक्ती असते. माणूस चांगले वाईट ठरवत असतो, पण चांगले दिसते त्यात वाईटही असते आणि वाईट असते त्यात चांगलेही असू शकते. एक पुजारी देवाला म्हणतो की मंदिरात तू नुसता उभाच असतोस. एक दिवस मी तुझ्या जागी उभा राहतो. देव म्हणतो हरकत नाही, पण काही बोलायचे नाही. मंदिर उघडते. पुजारी मूर्तीत असतो. लोक दर्शनाला येऊ लागतात. एक श्रीमंत माणूस दर्शनाला येतो. त्याचे पाकीट खाली पडते तेव्हा त्याच्या काही लक्षात येत नाही. तो निघून जातो. त्याच्यानंतर जो येतो त्याला ते पाकीट दिसते, तो ते उचलतो. नंतर एक खलाशी येतो. तो नमस्कार करून निघणार इतक्यात श्रीमंत माणूस येतो आणि त्याला पकडतो. इतक्यात तो पुजारी म्हणतो की हे पैसे तो पायऱ्या उतरणाऱ्या माणसाने चोरले आहेत. यावर शेठ आधीच्या माणसाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतो. थोड्या वेळाने मंदिर बंद होते. देव म्हणतो, तू हे काय केलेस? बोलून तू सत्कार्य केले का? तू सगळे विधिलिखित बिघडवून ठेवलं. श्रीमंत माणसाला पाकीट मिळाले नसते तरी काही बिघडले नसते. उलट त्याचे पाप थोडे कमी झाले असते. त्या आधीच्या माणसाला त्या पैशाची गरज होती. खलाशाला असेही चौकीवर चौकशी करून सोडून दिले असते, पण तितक्या वेळात त्याची बोट सुटली असती आणि तो वाचला असता. आता तो खलाशी मरणार कारण बोट बुडणार आहे. त्याच्यावरचे गंडांतर टळले असते. त्या गरीब माणसाच्या मुलाची फी आज न भरल्यामुळे आता त्याचे वर्ष वाया जाईल. कोणाचे पैसे होते? माझेच ना. त्याची व्यवस्था आपोआप आणि योग्य होते. मी बोलत नाही, घडवून आणतो. गप्प बसणे सोपे नसते. घटना अशा घडतात. म्हणून जे होत असते त्यात आपले हित आहे यावर विश्वास ठेवून समाधानी राहावे. श्लोक 16 ते 18. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः, याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्, केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. विस्तरेणात् मनोयोगं विभूतिं च जनार्दन, भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. शब्दार्थ. ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात त्या आपल्या सर्व दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. हे योगेश्वरा,
मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात हे जनार्दना आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा. कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकच वाढत जाते. भावार्थ. माणूस जन्माला येतो, अनेक गोष्टींचा उपभोग घेतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असे जीवन असते. माणसाला वाटते मला कोणाची गरज नाही, माझा मी समर्थ आहे. प्रत्यक्षात माणूस जन्मापासून मरणापर्यंत दुसऱ्याच्या मदतीशिवाय काही करू शकत नाही. एका कार्यशाळेत एक प्रश्न विचारला. दरडोई पाण्याचा वापर किती? 100 लिटरपासून 200 लिटरपर्यंत वेगवेगळी उत्तरे दिली. प्रमुख म्हणाले 500 लिटरपेक्षा जास्त. सगळे अविश्वासाने बघू लागले. ते सांगू लागले, आपण अन्न शिजवतो, ते धान्य आणि भाजीपाला पिकवला जातो, त्याला लागणारे पाणी अप्रत्यक्षपणे आपणच वापरतो. तसे प्रत्येक गोष्टीत आहे. आपण राहतो ते घर, वापरतो ती गाडी, रस्ता, ऑफिस, कपडे, यासाठी जे पाणी वापरले जाते ते अप्रत्यक्षपणे आपण वापरतो. आपल्याला जाणीव नसते, पण अनेक लोक अप्रत्यक्षपणे आपल्याला मदत करतात. सीमेवर गस्त घालणाऱ्या सैनिकापासून ते शेतात धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांची मदत आपल्याला आवश्यक आहे. हे माणसातील देवच मानायला हवेत. त्याबद्दल कृतज्ञता देखील आपण बाळगत नाही. भगवंत सांगतील की किती ठिकाणी त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवू शकते. ते कळलं तर आपल्या विचारांची दिशा आणि दृष्टिकोन बदलेल. आपण स्वतःपुरताच विचार करतो, आढ्यतेने वागत राहतो, देवत्व आपल्याला जाणवत नाही, दुःख करत राहतो. हे आपण समजून उमजून वागले तर टाळू शकतो. श्लोक 19 आणि 20. श्री भगवानुवाच हन्तते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य अशा तुला सांगेन, कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. भावार्थ. आपल्याला इच्छा असते की आपण ज्याची भक्ती करतो तो देव डोळे भरून बघावा, अनुभूती मिळावी, त्याचे अस्तित्व ओळखता यावे आणि तो आहे या जाणीवेने निर्धास्त जगावे. अर्जुनही भगवंतांना विचारतो की तुला ओळखायचे कसे, तुझं अस्तित्व मानावे कसे ते तू सांग. भगवंतांनी प्रसन्नपणे सांगायला सुरुवात केली की मी सगळीकडे आहे. तरीही मी तुला काही खुणा सांगतो. प्रमाणात घेतलं तर विषही अमृत असतं आणि पचवता नाही आलं तर औषधाचाही उपयोग नसतो. शक्तीचं असंच असतं. आपण नीट वापरली तर सुखदायी आणि त्याचा दुरुपयोग केला तर दुःखकारक. देव आणि दानव वेगळे नाहीतच. प्रमाणात असेल तिथपर्यंत देव, अतिरेक झाला की दैत्य. एकाच गोष्टीची दोन रूपे. पैसा, वेळ, शक्ती, संपत्ती, सौंदर्य, बुद्धी, यश जर पेलता आलं तर दैवी. त्याने जर गर्व झाला तर शत्रूची गरज नाही, आपले आपण रसातळाला जातो. विषयाचा गाभा कळायला हवा, आशय कळायला हवा, उद्देश कळायला हवा. मध्य महत्वाचा, टोकाची भूमिका नको. भगवंत सांगतात, प्रत्येक गोष्टीची सुरुवात, मध्य, शेवट मी आहे, पण मला सुरुवात शेवट नाही. अनादि मी, अनंत मी, सगुण मी, निर्गुण मी, साकार मी, निराकार मी. मला कोणत्या साच्यात बसवू नका, नियमात बांधू नका. समजून घ्या, मी आत आहे, बाहेर आहे. फुग्याच्या आत हवा असते, बाहेरही असते. आत असली तर फुगा हवेत जातो. चाकाच्या आत
हवा असते आणि बाहेरही असते. आत असली तरच चाक पुढे जाते. गती हवी तर आत हवा कोंडायला हवी, पण प्रमाणात. जास्त कमी होऊन उपयोग नाही. किती हवी? ते प्रमाण म्हणजे देवाचे परिमाण. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण. माणसात किती हवा हवी हे ठरवणारा, सांगणारा गुरु भेटला की मग गती मिळते आणि मग मोक्षाकडे वाटचाल सुरू होते. मग आपला आनंद दोलायमान होतो, कमी जास्त होत राहतो. मार्ग दाखवणारा गुरु देवासमान आहे, वंदनीय आहे. तो हवा भरतोही आणि काढतोही, फक्त भेटायला हवा. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.